वीरेंद्र तांडेल यांना विनंती असणार की सागर तेगडे यांना विनंती असणार की त्यांनी मैदानाचा ताबा घ्यावा आणि आपले दुसरे लेगीड अंपायर विघ्नेश पाटील आणि आपल्याला लाभलेले आजच्या दिवसासाठी लाभलेले थर्ड अंपायर गौरव केनी यांनी आपला ताबा घेतलेला आहे. पाहूया सामन्याला सुरुवात. सलामीची जोडी मैदानावर दाखल झालेली आहे. प्रथमेश आणि हार्दिक तसेच फ्रेंड्स 11 संघाकडून आता क्षेत्ररक्षणाचा ताबा घेतला जात आहे. पाहूया फ्रेंड्स 11 संघाकडून प्रथम गोलंदाजी करण्याकरता कोण येते. श्री गणेश सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ आठवण मित्राची अनिकेत परशुराम गुरव यांच्या स्मरणार्थ आयोजित माहीमचा लाडका चषक 2025 पर्व दुसऱ्या पर्वातील आज क्वार्टर फायनलचा दिवस. आज दुसऱ्या क्वार्टर फायनल दुसरा सामना. आवाज जातोय हा माईक बंद नव्हता माहिती आहे नाही तर मग लाईव्ह बंद करून टाक मी तर बोलतो लाईव्ह बंद करून टाक त्याला बोल नाही ते लिहायला बस मग काय बोलणार मला कोण पाटील माहिती आहे मला आयुष्यामध्ये लवडा हेच करत आला लवडा मॅच भरवायचा आणि स्वतः स्कोर गोलंदाजी घेऊन येतोय पंकज. खूपच नामवंत अशी गोलंदाज पंकज माहीम विभागातील पंकज वैद्य खूपच नामवंत गोलंदाज माहीम विभागातील. पाहूया पहिला षटक घेऊन येतोय फ्रेंड्स 11 संघाकडून पंकज. त्यांना सामोरी तोंड येतोय हार्दिक एक खूपच नामवंत फलंदाज आहेत. ऑलराऊंडर आहे. जिंकून तरी येतात आपल्या इथे जिंकून तरी येतात का इथपर्यंत मला सांग. हा सॉरी गोलंदाज चेंज केलेला आहे. माफी असावी. प्रथम गोलंदाजी घेऊन येत आहे दीपेश. त्यांना सामोर तोंड देतील हार्दिक. पहिला चेंडू घेऊन दीपेश हार्दिकच्या दिशेने. पाहू दीपेश पहिला चेंडू घेऊन हार्दिकच्या दिशेने. उत्कृष्ट रीतीचा चेंडू जातो निर्धाव. एक चेंडू 0 धावा. दुसऱ्या सामन्यातील पहिला षटक. पाहूया दीपेश पहिला चेंडू घेऊन हार्दिकच्या दिशेने. आता मात्र चेंडू जातो क्षेत्ररक्षणाच्या हातात आणि हार्दिक होतोय बाद. खूपच मोठा झटका समर्थ असंघाला हार्दिकांच्या रूपाने बेहात आहे. पाहूया हार्दिकांची जागा भरून काढण्यासाठी समर्थ या संघाकडून कोण येतोय. भावनेश भावनेश आहे रे भावनेश. विघ्नेश बोलतोय. अरे हा विघ्नेश हा वेडाच आहे. नीट पाठव ना 12वा. पाहूया हार्दिक यांची जागा बनवून काढण्यासाठी आलाय भावनेश. तिसरा चेंडू घेऊन
चांगला चेंडू त्याला मान देताना सीधा चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धावान करता आणि आता मात्र धावसंख्या पुढे सरसावत आहे. धावसंख्या झाली आहे 1. 3 चेंडू 1 धावा 1 गडी बाद. आता मात्र चौथा चेंडू 1 धावांवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 2. आता मात्र प्रथमेश त्याला सामर तोंड देतील. दीपेश आता मात्र तोडावलं चेंडू गचाड क्षेत्ररक्षण. एक चोरटी धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 3. 5 चेंडू 3 धावा. शेवटचा चेंडू घेऊन भावनेच्या दिशेने दीपेश. शेवटचा चेंडू घेऊन दीपेश भावनेच्या दिशेने आणि आता मात्र अवघ्य क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू. पंच सागर यांच्याकडून वाईटचा इशारा. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 4. 5 चेंडू 4 धावा. शेवटचा चेंडू घेऊन दीपेश भावेच्या दिशेने. आता मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू. भावनेशला चेंडू कळाला नाही. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली 4. 1 षटक पूर्ण होऊन धावसंख्या झाली 4. 1 गडी बाद. फ्रेंड्स 11 संघाकडून पाहूया दुसरा षटक कोण घेऊन येतोय. घेऊन पंकज त्याला सामोर तोंड देतील प्रथमेश. सुरेख असा चेंडू पंकज यांच्याकडून. फलंदाज प्रथमेश यांना चेंडू कळाला नाही. चेंडू जातोय निर्धाव आणि धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली आहे 4. 1 गडी बाद. 4 धावा. दुसरा चेंडू पंकज त्याला सामोर तोंड देते प्रथमेश. आता चेंडू जात आहे अवंत क्षेत्राच्या बाहेर. पंच वीरेंद्र तांडेल यांच्याकडून वाईटचा इशारा. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 5.
प्रथमेश. आता मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू, चेंडूला मान देताना प्रथमेश 1 धावांवर पाहूया. 1 धावांवर समाधान. आता मात्र धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 6. 2 चेंडू 6 धावा. तिसरा चेंडू घेऊन पंकज, त्यांना समर्थन देतील भावनेश. खूपच सुरेख असा चेंडू, चेंडू सरळ जात यष्टीनला आदायला आणि भावनेश होतोय बाद. पाहूया भावनेशांची जागा भरून काढण्यासाठी कोण येतोय. भावनेशांची जागा भरून काढण्यासाठी आलाय जय. खूपच सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते पंकज यांची. सांगितल्याप्रमाणे माहीम मधले खूपच नामवंत गोलंदाज पंकज वैद्य. चौथा चेंडू घेऊन जयच्या दिशेने पंकज. खूपच सुरेख पद्धतीचा चेंडू फलंदाजाने टोळावला, पण तसंच चांगलाच क्षेत्ररक्षण पाहायला मिळते फ्रेंड्स इलेव्हन संघाकडून. चेंडू जाते निर्धाव. 5वा चेंडू घेऊन पंकज जय यांच्या दिशेने. तर मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू, चेंडू डायरेक्ट जाऊन पायाला आधारला. लेगबायच्या स्वरूपात 1 धावांवर बाहेर. धावसंख्या झाली आहे 7. 5 चेंडू 7 धावा. खूपच सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला इथे मृदुंगाचार्य नारायणराव मैदानामध्ये. संख्या झाली आहे 8. खूपच सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला फ्रेंड्स इलेव्हन संघाकडून. आता मात्र 5वा षटक घेऊन येत आहे मनीष. 3रा षटक घेऊन येत आहे मनीष. आता मात्र सुरेख असा टोलाला चेंडू जाता सीमारेषा पार. षटकार. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 14. 1 चेंडू 14 धावा. दुसरा चेंडू घेऊन मनीष प्रथमेशच्या दिशेने. चेंडू जाते अवंत क्षेत्राच्या बाहेर. पंचसागर यांनी हा चेंडू वाईट घोषित केला. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 15. 1 चेंडू 15 धावा. खूपच रोमांचक असा सामना पाहायला मिळतो आपल्याला फ्रेंड्स इलेव्हन विरुद्ध समर्थ आता मात्र सुरेख असा चेंडू, चेंडू आदळतोय प्रथमेशच्या अंगाला. चेंडू आता निर्धाव. आता मात्र धावसंख्या स्थिर. 2 चेंडू 15 धावा. 3रा चेंडू घेऊन मनीष याला समर्थन देते प्रथमेश.
आता मात्र चेंडू आता अवंत क्षेत्राच्या बाहेर. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 16. मरव ना. कशाला बोलतो तू तू कशाला बोलतो समोर मॅच बघ. तिसरा चेंडू. चेंडू जातो अवघ्या क्षेत्राच्या बाहेर. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 17. आता मात्र मनीषे लाईन अँड लेन चुकलेली आहे यांची. पाहूया तिसरा चेंडू घेऊन प्रथमेशच्या दिशेने. पुन्हा एकदा अवंत क्षेत्राच्या बाहेर चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 18. 2 चेंडू 18 धावा. आपले कॅमेरामॅन मनीष निजाई कतार रिटर्न चांगली तिथे फोटोग्राफी करताना. पाहूया तिसरा चेंडू घेऊन मनीष याला सामर्थ्य तोंड देतील प्रथमेश. आता मात्र चांगलाच खेळून गेला. झेलची संधी होती पण झेल चुकला आणि एक चोरटी धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झाल्या 19. 3 चेंडू 19 धावा. 2 गडी बाद. चौथा चेंडू घेऊन मनीष यांना सामोर तोंड देतील जय. जय यांनी चांगलाच खेळून काढलेला चेंडू. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावांवर पर धावसंख्या झाली आहे 20. 4 चेंडू 20 धावा. 2 गडी बाद. 5वा चेंडू घेऊन मनीष. आता मात्र चेंडू जात आहे अवंत क्षेत्राच्या बाहेर आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 21. 4 चेंडू 21 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी असणार आणि आता सुरेख असा चेंडू खेळून काढला चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली 21. 5 चेंडू 21 धावा. शेवटचा चेंडू मनीषांचा. पाहूया तर मात्र चांगलाच खेळून काढला चेंडू. चेंडू जातोय क्षेत्ररक्षणाच्या हातात आणि फलंदाज होतोय बाद. तिसरा झटका जयांच्या स्वरूपात समर्थ असंघाला. पाहूया जयांची जागा भरून काढण्यासाठी समर्थ या संघाकडून कोण येतोय. खूपच सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्या जयांची. फ्रेंड्स 11 संघाची. संघाचं 4थं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येते पंकज. त्यांना टापरव ना. दोघांना मार ना. दे दे. अरे जोरात मार. तोंड देतील प्रथमेश. पहिला चेंडू प्रथमेशच्या दिशेने. आता मात
तर आता मॅच होतं LBW. तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकतात. तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकतात. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. तुम्ही पाहू शकता 6 सीटर्सच्या माध्यमातून रिप्ले दाखवला जात आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यावी. दोन्ही संघांना विनंती आहे की पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांची वादावाद करायचा नाही आहे.
पाहूया. चौथ्या षटकाला दुसरा चेंडू समोर मानस आणि दुसरा चेंडू घेऊन तयार तो पंकज. खूपच सुरेखाचा फटका लेग साईडच्या दिशेने एकदा धावून काढलेली आहे आणि दुसरी धाव पूर्ण होते पाहूया. खूपच चांगली अशी धाव धावून काढली दुसरी मानस आणि भावनेजांनी. खूपच सुंदरसा फटका पाहायला मिळाला आपल्या महाराजांच्या फळीतनं. खूप सुरेख अशी गोलंदाजी. निर्धावाचा चेंडू. धावसंख्या पुरली होती 23. खूपच सुरेख फटका एकदा धावून काढलेली आहे. धावसंख्या झाली 24. शेवटचे 2 चेंडू शिल्लक चौथ्या षटकातले. सॉरी 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 सॉरी. खूपच सुंदर फटका पुन्हा एकदा बाउंड्रीच्या फळीतनं लेग साईडच्या दिशेने एक धाव धावून काढलेली आहे. धावसंख्या झाली होती 25. चौथ्या षटकातल्या 1 चेंडू शिल्लक धावसंख्या झाली होती 25. खूपच सुंदर असं क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतं. प्रत्येक चेंडूत धावा काढता येतो समर्थ एलेवन संघ. शेवटचा चेंडू शिल्लक असलेला आहे चौथ्या षटकातला. पाहूया समोर मानस. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातला. निर्धावाचा चेंडू आणि इकडे रिव्ह्यू घेतलेला आहे. निर्धावाचा चेंडू चौथ्या षटक संपून धावसंख्या पोहोचते ती 25 या धावसंख्येवरती. दुसऱ्या क्वार्टर फायनलचा सामना. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हाताळतोय तो मनीष. चार षटक संपन्न धावसंख्या झाली 25. पाहूया 12 चेंडू मध्ये समर्थ संघ अजून किती धावसंख्या उभार करतोय तो.
ठीक आहे. कृपया समर्थ संघाला नंबर विनंती आहे, बाउंड्रीच्या बाहेर राहायचं. डिसिजन कोणाच्या साईडने दिला जात नाहीये, डिसिजन जो फेअर आहे तोच दिला जातोय. कृपया याची नंबर विनंती घ्यायची आहे समर्थ संघाने. धन्यवाद. पाचूसाठी घेऊन येतो मनीष. संघाचं नाव काय? बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हातात येतो मनीष आणि समोरचं भावनेश समर्थ संघासाठी. पहिला चेंडू पाच षटकातला दुसऱ्याकडे बनवला सामना. खूपच रोमांचक होणार आहे सामना. दिसत तर तसंच आहे. पाहूया भावनेश या चेंडूवरती षटकार मारतो की चौकार. पहिला चेंडू घेऊन तयार मनीष. आवाक्याच्या बाहेर पंच सागर तेगडे यांच्याकडून वाईटचा इशारा. धावसंख्या पोहोचते 26 धावसंख्येवरती. खूपच चिरगळा चेंडू पाहायला आलेला चेंडू. निर्धावाचा चेंडू. दुसरा चेंडू घेऊन येतो तो मनीष. दुसरा चेंडू घेऊन तयार मनीष. समोर येतो भावनेश. पाहूया खूपच सुंदर चेंडू हातून काढलाय आउटसाइड दिशेने. एकदा धावून काढलेली आहे भावनेश यांनी. धावसंख्या पोहोचते 27 धावसंख्येवरती. शेवटचे 10 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधले. माफ करा विघ्नेश. आणि आता येतो तो बॅटिंगला मानस. पाहूया तिसरा चेंडू घेऊन तयार मनीष. खूपच चांगला फटका समोरच्या दिशेने. पाहूया एकदा धावून काढतोय का. आणि इकडे रनआउट झालेले आहेत मानस. पाहूया मानस यांची जागा भरून काढण्यास कोण येतात समर्थ संघाकडून. धावसंख्या पोहोचते ती जाऊन 27 धावसंख्येवरती. शेवटचे 9 चेंडू शिल्लक असतील. आणि आता येतो तो रत्नेश. मानस यांची जागा भरून काढण्यास येतो तो रत्नेश. पाचव्या षटकातले 3 चेंडू शिल्लक. फलंदाजी असेल तो विघ्नेश.
चौथा चेंडू घेऊन तयार मनीष. धावसंख्या झाली ती 27. पाहूया विघ्नेश आपल्या संघासाठी खूपच चांगला असा फटका लेग साईडच्या दिशेने पाहूकडे काय होतं इकडे झेल बाद झाले विघ्नेश षटकार मारण्याच्या नादात. खूपच चांगली अशी फलंदाजी करता करता बाद झाले विघ्नेश. धावसंख्या पोहोचली ती जाऊन 27 धावसंख्येवरती. विघ्नेश यांची जागा भरून काढण्यास आले ते साहिल. या षटकारला 2 चेंडू शिल्लक असतील अजून. पाचवा चेंडू घेऊन तयार मनीष. नवीन फलंदाज साहिल. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. षटकार मारतो की चौकार पाहायचं आपल्याला. फलंदाजाला काय चेंडू कळाला नाही. आढळतो डायरेक्ट स्टंपला. खूपच चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मनीष यांच्याकडनं. पाहूया आता साहिल यांची जागा बनवून काढण्यास कोण होत आहे. आणि आता आले ते प्रतीक. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा घेतोय तो, किती हातभार लावतोय समर्थ संघाला. आणि हा हॅड्रिकचा चेंडू असणार आहे मनीष यांच्यासाठी. 27 शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली 27. पाहूया मनीष हॅड्रिक घेतो का. अवकाशाच्या बाहेर चेंडू. 55 व्हाईट बॉल. धावसंख्या झाली होती 28. 5 चेंडू संपवून धावसंख्या झाली होती 28. शेवटचा चेंडू 5व्या षटकातला दुसऱ्या क्वार्टर फायनलचा सामना. शेवटचा चेंडू पाहूया. खूपच चांगलाचा खेळून काढला ऑस्ट्रेलिया डिव्हिजनने. एक डावा डिक्लेअर. 55 इशारा. धावसंख्या झाली होती 29. 5 षटक संपून धावसंख्या झाली होती 29. 30 चेंडू 29 धावा. हा डिक्लेअर असणार आहे. हॅलो हॅलो. आणि आता आलेले आहेत भावेश. शेवटचं षटक घेऊन 29. फ्रेंड्स 11 संघाकडून आले ते भावेश. शेवटचं षटक. समोर असलेले रत्नेश. पाहूया रत्नेश यांच्याकडून समर्थ संघाला आशा असणार आहेत. पाहूया किती धावा करतो आपल्या संघासाठी रत्नेश. याच फलंदाच्या माफ करा. पहिला चेंडू घेऊन तयार भावेश रत्नागिरीसाठी. खूपच चांगला फटका ऑफसाईड जातोय. तो पाहूया इकडे. खूपच चांगली फिल्डिंग पाहायला भेटते आपल्याला पंकजांच्याकडून. एक धावून काढलेली आहे रत्नागिरींनी. धावसंख्या पोहोचते होती 30 धावसंख्येवरती. खूपच चांगला फटका पाहायला भेटलेला आपल्या रत्नागिरींच्याकडून. खूपच चांगली अशी फिल्डिंग पंकज वैद्य यांच्याकडून पाहायला भेटले. कृपया बॉल द्यायचे. एक चेंडू संपवून धावसंख्या झाली होती 30. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. दुसरा बॉल द्यायचा. पाहूया खूपच चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेने.
इकडे थोडीशी मिसफील्ड झालेली आहे. एक धाव धावून काढले, दुसरी धाव पण धावून काढलेली आरामात. खूपच चांगलाचा फटका होता, लागला नाही ना तर गेलाच सीमारेषा पार. धाव संख्या झाली आहे 32. शेवटचे 4 चेंडू शिल्लक या इनिंग मधले. प्रतीक यांच्याकडून पण आशा असणार आहे समर्थ संघाला. पाहूया शेवटचे 4 चेंडू कसे खेळतोय प्रतीक. तिसरा चेंडू घेऊन तयार 22. खूपच सुरेख चेंडू, यॉर्करची पद्धत चेंडू, चोरटी अशी धाव प्रतीक आणि रत्न यांच्यामध्ये. धावसंख्या पोहोचते ती 33 या धावसंख्येवरती. मारण्याचा प्रयत्न होता पण बॉल खूपच खाली बसला. चौथा चेंडू घेऊन तयार 22. खूपच जोरदार अपील, पंचांनी फेटाळून लावला. लेग बायचा इशारा. 1 धावसंख्या पोहोचते होती 34 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 चेंडू असणारे त्या इनिंग मधले. पाहूया प्रतीक कसे खेळून काढत होते आपल्या संघासाठी. 5वा चेंडू घेऊन तयार 22. खूपच सुरेखाचा चेंडू बाद झाले प्रतीक. इकडे रनआउट. खूपच सुरेखाची गोलंदाजी पाहायला भेटलेला भावेश यांच्याकडून. प्रतीक यांची जागा भरून काढण्यास आले ते श्रेयस. शेवटचा चेंडू समोर रत्नेश. पाहूया रत्नेश या चेंडूचा कसा समाचार घेतोय. धावसंख्या पोहोचली आहे 34 या धावसंख्येवरती. खूपच चांगलाचा फटका लेग साईडच्या दिशेने. पाहू एकदा धावून काढतोय इकडे रत्नेश, पण इकडे रनआउट झालेले आहेत रत्नेश. धावसंख्या झाली ती 34. 35 धावांचं आव्हान समर्थ संघाला. खूपच वेगवान असे गोलंदाज आहेत त्यांच्याकडे. रोमांचक होणार दिसतोय हा सामना. पाहायचंय दुसऱ्या इनिंग मध्ये काय होतंय. धन्यवाद. आणि गौरव केने नाणेफेकी उडवतील. पाहूया तिसऱ्या क्वार्टर फायनलच्या सामन्याचा टॉस कोण जिंकतोय तो. झुंजार असंघाने नाणेफेकी जिंकून फलंदाजी घेतलेली आहे. तिसऱ्या क्वार्टर फायनलचा सामना असणार आहे तो झुंजार ए विरुद्ध झुंजार ब. तो पण खूपच चांगला सामना पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना.
सलामीचे 2 फलंदाज आले ते भावेश. दुसऱ्या फलंदाजाचं नाव काय? आशिष. स्ट्राईकला असेल तो आशिष, नॉन स्ट्राईकला असेल तो भावेश. आणि पहिले गोलंदाज असतील ते प्रतीक. पाहूया पहिला चेंडू घेऊन तयार प्रतीक. पहिला चेंडू वाकेच्या बाहेर. पंचांचा इशारा. धावसंख्या सुरुवात झाली आहे. लो स्कोरिंग अशी मॅच पाहायला मजा येणार आहे. खूपच चांगले असे गोलंदाज आहेत समर्थ संघाकडे. पाहूया समर्थ संघ रोखतो का? 35 धावा आणि समोर असतील ते फ्रेंड्स 11. पहिला चेंडू घेऊन तयार. समोर तो आशिष. पहिला चेंडू खूपच सुरेखाचा फटका ऑफसाईडच्या दिशेने आणि आज जातो सीमारेषा पार. चौकार. खूपच सुंदरचा फटका पाहायला भेटला आपल्याला आशिषच्या फळीतनं ऑफसाईडच्या दिशेने. धावसंख्या पोहोचते 5 धावसंख्येवरती. एक चेंडू 5 धावा. दुसरा चेंडू घेऊन तयार. पाहूया प्रतीक. दुसरा चेंडू घेऊन तयार. समोर आशिष. एक चौकारसह. अवाक्याच्या बाहेर चेंडू. पंचांचा इशारा वाईट. धावसंख्या पोहोचते 6 धावसंख्येवरती. पाहूया प्रतीक. दुसरा चेंडू घेऊन तयार प्रतीक. दुसऱ्या क्वार्टर फायनलचा सामना. दुसरी इनिंग. पहिला षटक. दुसरा चेंडू आणि असेल तो प्रतीक. खूपच सुरेखाचा फटका पाहायला भेटला आशिषच्या फळीतनं. पुन्हा एकदा सेम शॉट जातो तो सीमारेषा पार. चौकार चौकार चौकार. धावसंख्या पोहोचते 10. 2 चेंडू संपून धावसंख्या झाली ती 10. खूपच सुरेखाची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आशिष यांच्याकडून. तिसरा चेंडू घेऊन तयार प्रतीक. फिल्डिंग मध्ये थोडी फेरबदल. 2 चेंडू संपून धावसंख्या झाली ती 10. तिसरा चेंडू घेऊन तयार प्रतीक. पाहूया तिसरा चेंडू. खूपच सुरेखाचा चेंडू. सेम मारण्याचा प्रयत्न पण एक धाव धावून काढलेली आहे. धावसंख्या पोहोचली होती 11. 3 चेंडू 11 धावा. चौथा चेंडू घेऊन तयार आणि आता येणार आहे तो भावेश. पाहूया चौथा चेंडू. खूपच सुरेखाचा चेंडू. वाईट सोडण्याच्या नादात जाता तो निर्धाव. 4 चेंडू संपून धावसंख्या झाली ती 11. पाचवा चेंडू घेऊन तयार प्रतीक. समोर भावेश. पाहूया खूपच सुरेखाचा चेंडू पण जातो आवाक्याच्या बाहेर. माफ करा 12 धावा झाले आहेत. 4 चेंडू संपून धावसंख्या झाली ती 12. 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातले.
खूपच चांगला फटका पाहू इकडे काय होते ते. खूपच चांगली अशी फिल्डिंग व्हायला भेटलेली आपल्याला. 3 धावा रोखतोय तो फिल्डर. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला धावसंख्या पोहोचते ती 13 धावसंख्येवरती आणि पुन्हा स्ट्राईकला येतो तो आशिष 2 चौकारासह आपल्या संघासाठी खेळतोय. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला पाहूया. आवाक्याच्या बाहेर पंचांचा इशारा. वाईट चेंडू. धावसंख्या झाली ती 14. खूपच सुरेखाचा चेंडू तेवढाच सुरेखावून खेळून काढला अशी यांनी लेग साईडच्या दिशेने. धावसंख्या पोहोचते ती 18 धावसंख्येवरती. एक षटक संपून धावसंख्या झाली ती 18. पाहूया दुसरं षटक घेऊन कोण येतं समर्थ संघाकडून. प्रवीण केने यांना नम्र विनंती आहे. धन्यवाद. कृपया झुंजार याच्या संघांना नम्र विनंती आहे पडद्याच्या पाठीमागे उभं राहायचंय. झुंजार संघ दुसरा षटक घेऊन येतोय तो विघ्नेश. पहिला षटक घेऊन तयार विघ्नेश. दुसरा षटक समोर भावेश. पाहूया जातोय त्या वाक्याच्या बाहेर पंचांचा इशारा. वाईट चेंडू. धावसंख्या पोहोचते 19 धावसंख्येवरती. पहिला चेंडू घेऊन तयार पुन्हा विघ्नेश. निर्धाराचा चेंडू पायाला आलेला चेंडू. धावसंख्या पोहोचते 19 धावसंख्येवरती. आगे वेगळी स्टाईल विघ्नेश यांची. दुसरा चेंडू घेऊन तयार. खूपच सुरेखाचा चेंडू. वावसांना काहीच कळलं नाही. जातो तर किपरच्या हातात निर्धाराचा चेंडू. याच गोलंदाजीची अपेक्षा आहे समर्थ संघाला. खूपच सुरेखाचा चेंडू. खूपच चांगला खेळून काढला लेग साईडच्या दिशेने. महेशांनी एकदा धावून काढलेली आहे. धावसंख्या पोहोचते 20. तीन चेंडू संपून धावसंख्या झाली ती 20. अजून 15 धावांची गरज असणार आहे फ्रेंड्स 11 संघाला. 27 चेंडू 15 धावा. चौथा चेंडू घेऊन तयार विघ्नेश. पुन्हा एकदा आवाक्याच्या बाहेर चेंडू. पंचांकडनं इशारा वाईटचा. धावसंख्या झाली ती 21. दुसऱ्या षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत. चौथा चेंडू घेऊन तयार विघ्नेश. खूप सुरेखाचा चेंडू. चेंडूला सन्मान दिला आशियांनी. निर्धाराचा चेंडू. 4 चेंडू संपून धावसंख्या झाली ती 21. वैयक्तिक 13 धावांवरती खेळतोय आशिष आपल्या संघासाठी. 5 चेंडू घेऊन तयार. खूपच सुरेखाचा फटका ऑफसाईड. खूपच सुरेखाची फिल्डिंग थोडी मिस झालेली आहे. एक धाव धावून काढलेलं आहे. धावसंख्या झाली ती 22. 5 चेंडू संपून धावसंख्या पोहोचते ती 22 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातला. पाहूया
मारण्याचा प्रयत्न काहीच कारण नाही भावशांना जातो तो किपरच्या हातात. 2 षटक संपवून धावसंख्या झाली ती 22. 24 चेंडू 13 धावा पाहिजेत फ्रेंड्स इलेव्हन संघाला. पाहूया समर्थ 11 कोणता खेळाडू आणतोय आपल्या संघाकडून. आणि आता येतो तो रत्नेश वेगवान असा गोलंदाज समर्थ संघाकडून. पाहूया रत्नेश कसं रोखतोय फ्रेंड्स इलेव्हन संघाला धावा करण्यापासून. स्वतःचं पहिलं संघाचं 3रं षटक घेऊन येतो तो रत्नेश. पहिल्या षटक घेऊन तयार रत्नेश. समोर आशिष वैयक्तिक 14 धावांवरती खेळतो आपल्या संघासाठी. खूपच सुरेख चेंडू खूपच सुरेख टर्न काढला लेग साईड जाता येतो डिक्लेअर क्षेत्रात. 1 धाव करिता धावसंख्या पोहोचते 23 या धावसंख्येवरती. खूपच सिस्टमॅटिक क्रिकेट पाहायला भेटते आपल्या फ्रेंड्स संघाकडून. एकेरी धावा काढतात प्रत्येक बॉलावरती. खूपच सुरेख अशी फलंदाजी त्यांच्या संघाकडून पाहायला मिळते आपल्याला. दुसरा चेंडू घेऊन तयार आशिष माफ करा रत्नेश. फिल्डिंग मध्ये फेरबदल. दुसरा चेंडू घेऊन तयार. खूपच सुरेखाचा चेंडू खूपच सुरेखाचा टर्न काढलं फलंदाजांनी. 1 धाव करिता धावसंख्या पोहोचते ती 24 या धावसंख्येवरती. खूपच सुरेखाची गोलंदाजी पाहायला मिळते पण धावा रोखायचे. जर हा सामना जिंकायचा समर्थन तर धावा रोखायचे. तिसरा चेंडू घेऊन तयार रत्नेश. आवाक्याच्या बाहेर चेंडू. धावसंख्या झाली ती 25. 10 धावांची गरज. या षटकातील 4 चेंडू शिल्लक. खूपच सुरेखाचा चेंडू टाकला होता पण सांगितल्याप्रमाणे धावा रोखायचे जर हा सामना जिंकायचा तर. खूपच चांगली अशी फलंदाजी पाहायला भेटते आपल्या आशिष यांच्याकडून. प्रत्येक चेंडूला 1 धावा घेतोय तो. काहीच कसर सोडत नाहीये. धावसंख्या पोहोचते 26 या धावसंख्येवरती. आशिष वैयक्तिक 17 धावांवरती घेतोय. 9 चेंडू 17 धावांवरती घेतोय आशिष. खूपच चांगली अशी फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला त्याच्याकडून. 3 चेंडू शिल्लक असणाऱ्या या षटकातील. पाहूया रत्नेश चौथा चेंडू घेऊन तयार. खूपच सुरेखाचा चेंडू मारण्याच्या नादात थुकले आणि चुकले. निर्धावाचा चेंडू. 4 चेंडू संपवून धावसंख्या पोहोचते ती 26 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातील. पाहूया खूपच चांगला असा खेळून काढला. डिक्लेअर क्षेत्रात जातोय 1 धावांसाठी. धावसंख्या पोहोचते ती 27 धावसंख्येवरती. सांगितल्याप्रमाणे काहीच कसर सोडत नाही. 1 धाव काढतोय प्रत्येक चेंडू मागे फ्रेंड्स इलेव्हन संघ. शेवटचा चेंडू. पाहूया रत्नेश गडी मिळवतो का. खूपच चांगला असा खेळून काढला. 1 धाव पूर्ण. धावसंख्या पोहोचते ती 28. 3 षटक संपून धावसंख्या झाली ती 28. 18 चेंडूत 7 धावांची गरज असणार आहे.
18 चेंडू 7 धावांची गरज असणार आहे फ्रेंच इलेव्हन संघाला. आणि आता येतोय तो मानस, चौथा षटक घेऊन येतोय तो मानस समर्थ संघाकडून. दुसऱ्या क्वार्टर फायनलचा सामना वाजले ते 9:30. पाहूया चौथ्या षटकातला पहिला चेंडू टाकणार तो मानस, समोर असेल तो भावेश. 7 धावांची गरज. पाहूया जादू करतोय का मानस. खूपच चांगला असं खेळून काढलेल्या ऑस्ट्रेलियाच्या दिशेने भावेशांनी 1 धाव पूर्ण. धावसंख्या पोहोचते ती 29. दुसरा चेंडू तयार मानस. खूपच चांगला असा चेंडू लेग साइडच्या दिशेने जाताना 1 धाव धावून काढलेली आहे आशिष यांनी. धावसंख्या पोहोचते ते 30 धावसंख्येवरती. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. चौथ्या षटकातले तिसरा चेंडू टाकला तो मानस. खूपच सुरेख चेंडू. त्रिफळा होता मानस. भाऊजांचा पहिला गडी बाद होताना फ्रेंड्स इलेव्हन संघाचा. पाहूया भावेशांची जागा भरून काढण्यास कोण येतं. बॅट्समॅन नेम पंकज वैद्य. पंकज वैद्य बॅट्समॅन ए आलेले आहेत भावेशांची जागा काढण्यास. पाहूया चौथा चेंडू घेऊन तयार मानस. समोर असेल तो बॅट्समॅन ए. ऐकत नाही. चौथा चेंडू तयार, माफ करा. चौथा चेंडू छोटी अशी धाव बॅट्समॅन ए आणि आशिषामध्ये. खूपच सुरेखाचा चेंडू होता. 12 खेळाडू स्पेसवरती पाठवायची कृपा करावी. रायझिंग कोण संघ आहे? फ्रेंड्स इलेव्हन. 12वा खेळाडू आहे का? नाही आहे. 1 धावा. येस सर. थँक्यू. नाव काय बॅट्समनचं? मस्त. 4 चेंडू संपून धावसंख्या झाली होती 31. पाचवा चेंडू तयार मानस. खूपच सुरेख असा चेंडू. खूपच चांगली अशी फिल्डिंग, पण चेंडू मिस झाले आणि जात होते डिक्लेअर क्षेत्रात. खूपच चांगला प्रयत्न प्रतीक यांच्याकडून पाहायला मिळतो आपल्याला. धावसंख्या पोहोचते 32 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू असणार या षटकातला. 3 धावांची गरज आहे. 13 चेंडू 3 धावांची गरज.
खूपच सुरेख चेंडू मानस यांच्याकडून पाहायला मिळाला. आपला चेंडू तो खूपच चांगला असा खेळून काढला आशिष यांनी. एक धावसाठी धावसंख्या पोहोचते 33 या धावसंख्येवरती. आता 12 चेंडूत 2 धावांची गरज असणार आहे फ्रेंड्स इलेव्हन संघाला. आणि आता येतो तो रत्नेश. पाहूया 5वं षटक. आशिष खेळतोय तो आपल्या 20 धावांवरती. 12 चेंडू 20 धावांवरती खेळतोय तो आशिष. पहिला चेंडू घेऊन तयार रत्नेश. खूपच सुरेख होता चेंडू. खूपच चांगला खेळून काढला त्यांनी. पण जातो निर्धाव चेंडू. आवाक्याच्या बाहेर. पंचांकडून वाईटचा इशारा. धावसंख्या पोहोचते 34. एक धावांची गरज असणार आहे. 11 चेंडूत 1 धावांची गरज. दुसरा चेंडू घेऊन तयार रत्नेश. आवाक्याच्या बाहेर चेंडू. फ्रेंड्स इलेव्हन संघ दुसरा क्वार्टर फायनलचा सामना जिंकतोय. खूपच चांगली अशी खेळी पाहायला मिळते आपल्याला दुसऱ्या क्वार्टर फायनलच्या सामन्यात. तिसरा सामना असणार आहे तो झुंजार अ विरुद्ध झुंजार ब. समर्थ संघाला कृपया विनंती आहे सन्मान चिन्ह घेऊन जायचं. समर्थ संघाचे कर्णधार कोणी असतील त्यांना नम्र विनंती आहे कृपया सन्मान चिन्ह घेऊन जायची आहे. धन्यवाद. आणि 6 हिटर स्पोर्ट्स यांच्या डोळ्यातून आपल्याला दिसतोय अर्धा की अख्खा माहीत नाही चंद्रच आहे. पाहूया तिसरा क्वार्टर फायनल सामना रोमांचक असणार आहे. झुंजार अ विरुद्ध झुंजार ब आपापसात असणारा सामना. तिसरा क्वार्टर फायनल सामना. आपण रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. झुंजार असंघाने नाणेफेकी जिंकून फलंदाजी घेतलेली आहे. लवकरात लवकर फोटो सेशन करून फिल्डिंगला येण्याची कृपा करावी. आधीच वेळ झालेला आहे. लाईव्ह मध्ये तुम्ही कॅप्चर होत आहेत सर. डोंट वरी अबाउट दॅट. लाईव्ह मध्ये येऊन जाईल फोटो होऊन जाईल तो. विधान धाव